नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. संजय गांधी निराधार योजनेचा GR आलेला आहे. तर लाभार्थ्यांना या GR मार्फत 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर तो GR काय आहे तो पाहूयात. हा GR 5 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. या GR मार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापन वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. जून ते ऑगस्ट करिता अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. तर पुढे पाहूयात. तर शासन निर्णय पाहूया. शासन निर्णयानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ₹87,87,48,708 फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी ₹17,17,25,807 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखा अनुदानाद्वारे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे. ही जी रक्कम आहे ती सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे. म्हणजे विभागीय आयुक्तांनी त्यांच्या जिल्ह्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे वाटप करायचे आहे. सदर वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखाशीर्ष 2053 जिल्हा प्रशासन 093 जिल्हा 01 सर्वसाधारण आस्थापन या लेखाशीर्षकाखाली आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखाशीर्ष 2053 इतर प्रशासन 094 01 इतर आस्थापन 0101 वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापन खर्च 2053 1187 या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकावा. तर माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप हे विभागीय आयुक्त पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांसाठी असणार आहे. तर हा GR जो आहे तो शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. सांकेतिक क्रमांक पण त्यांनी इथे दिलेला आहे. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.